उपस्थित राहायचंय। कृष्णा ॲग्रोफीड भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा यांनी तयार केलेले खास शर्यतीच्या बैलांसाठी तयार केलेले अजिंक्य हे सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात डीलरकडे मिळणारं खास बैलांसाठी खाद्य आहे आणि ते आता सर्वत्र मिळतंय। कृष्णा ॲग्रोफीड भुईंज यांच्या वतीनं अजिंक्य। त्याचबरोबर बैलगाडी चालक मालक आपल्यासाठी खुशखबर आहे। भैरवनाथ केसरी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मौजे गुणवरे तालुका फलटण जिल्हा सातारकरांचं भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं एक दुसरा एक बैल मैदान सोमवार दिनांक 27 एप्रिल प्रथम 51 द्वितीय 21 चतुर्थ 11 पंचम 7 सहावा 7 आणि 7वा 7 आणि फायनलच्या 7 बैलगाडी मालकांना प्रत्येकी मानाच्या 2 ढाली क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2000 आणि मानाच्या 2 ढाली। ठिकाण आहे मौजे गुणवरे तालुका फलटण जिल्हा सातारा आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या नियमानुसार। त्याचबरोबर या मैदानामध्ये आदत वासरानं जर गट पास केला तर त्याला प्रवेश फी माघारी जाणार आहे। ऑनलाईन नोंद आदल्या दिवशी लॉट दिनांक लिहून घ्या सोमवार 27 एप्रिल मौजे गुणवरे भैरवनाथ केसरी भव्य आणि दिव्य एक दुसरा एक बैल मैदान। अपशिंगे तालुका अपशिंगे रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा एक दुसरा एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा शुक्रवार दिनांक 24/4/2026 रोजी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे। 23 तारीख मौजे येरवडे तालुका कराड जिल्हा सातारा मोफत प्रवेश फीचं ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे। 29 एप्रिल मौजे मुंडे तालुका चिपळूण कारण आयोजकांनी सज्ज अशी गॅलरीची बैठक व्यवस्था केली आणि खाली समोरचे सगळे उठवा। कसा आहे फिल्डिंग कसा आहे बापूंनी काढा लावला फिल्डिंग वाल्यांच्या हा तर सरा चला माग सरा तो काही पडलं जास्त। अरे आता सांगितलं थोडी चल पलीकडे त्याला घ्या घ्या लावून घ्या चला गाड्या परत बापू घ्या समान रेषेला समान गाड्या लावून घ्या सगळे प्रेमानं बाहेर या। नाही दिसतंय एवढं सोपं नाही या बाहेर या। शिस्त असणं गरजेचं आहे। प्रीतम भैया एकदा शिस्त बिघडली की बिघडली। प्रीतम भैया तर कोपरा जरा खाली घे। सचिन भैया तुम्हीच घ्या की सगळी मागे जरा इथली सेमीफायनल 6 पळतो या मैदानातला आणि 6चा रणसंग्राम चालू आला। कोण होतोय फायनलचा मानकरी लढत चालू दोघांच्या मध्ये पड्याल रैना पाखरे अड्याल भुंगा मथुर अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाली डोळ्याचं